वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खानदेश सेंट्रल मॉल, जळगाव। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज दुपारी राजीनामा दिला असून तो आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर देखील केला आहे। आज दुपारी राजीनामा पत्र घेऊनच संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे। मी माझा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांकडे आता दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून आमच्या बंजारा समाजाची जी तरुणी होती पूजा चव्हाण, हिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूवरून विरोधी पक्षाने प्रसार माध्यम समाज माध्यमच्या माध्यमातून जे काही अतिशय घाणेरडं राजकारण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, मीडियाच्या माध्यमातून आमच्या समाजाची माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला, मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार या ठिकाणी मी पाहिला। गेले 30 वर्ष मी सामाजिक राजकीय आणि माझं या ठिकाणी जे काम होतं ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। मी मागेही बोललो आणि म्हणून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे, याचा तपास व्हावा ही माझी मागणी आहे। आणि म्हणून कुठेही या ठिकाणी मी बाजूला राहून याची चौकशी व्हावी ही माझी भूमिका आहे। हे तपास व्हावं, सत्य बाहेर यावं, खरं सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी त्या पद्धतीचं बोललो आणि माझा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्र्याकडे राजीनामा देऊन आता बाहेर आलेलो आहोत। माझ्यासोबत आमचे संसदीय कार्यमंत्री साहेब अनिल परब साहेब होते, आमचे शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई साहेब होते, हे सुद्धा साक्षीदार आहेत। मी त्यांना राजीनामा दिलेला आहे। नाही, मी सध्या मंत्रीपदाचा राजीनामा माझा दिलेला आहे आणि पूर्णपणे चौकशी तपास या ठिकाणी होईपर्यंत नाही, या ठिकाणी माझी सातत्यानं भूमिका राहिलेली आहे की तपास होऊ द्या, पोलीस चौकशी करत आहे, सत्य जे काही आहे ते बाहेर येऊ द्या ही माझी भूमिका होती। परंतु ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीनं उद्या अधिवेशन आम्ही चालू देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे। खरं तर हे अधिवेशन कोणत्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही परिणाम आहेत ते भोगायला पाहिजेत। परंतु जे विरोधक आहे त्यांना मात्र या ठिकाणी आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, संसदीय कार्य आम्ही चालू होऊ देणार नाही आणि म्हणून माझ्या या ठिकाणी वैयक्तिक जीवनामध्ये समाजावर ज्या पद्धतीचे या ठिकाणी परिणाम झाला आणि म्हणून मी या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे ही सुद्धा माझी भूमिका आहे। तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, तपासातून सत्य बाहेर आला पाहिजे ही माझी भूमिका आहे। दरम्यान शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला होता। संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती, पण त्यांनी ती नाकारली होती। त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले होते। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी।